सोबत आता जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम जोडले गेलेले आहेत. पल्लवी मॅडम, आता डेल्टा प्लसच्या बद्दल काहीशी चिंता सगळेजण व्यक्त करतायत, पण तुम्ही सांगा एकदा महाराष्ट्राला की हा विषाणू जो म्युटंट विषाणू आहे तो नेमका कसा आहे, किती धोकादायक आहे आणि त्याच्याबद्दल नेमकी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. नमस्कार. नमस्कार. काय आहे की खबरदारी घ्यायची आहे. आपण आधी डेल्टा म्हणालो, मग डेल्टा प्लस म्हणालो, मग व्हेरियंट्स बद्दल झालं, पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली. खबरदारी काहीच बदलली नाहीये. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला करायचंय आणि लसीकरण लवकरात लवकर दोन्ही डोसेस कसे आपल्याला उपलब्ध होतील आणि मिळतील, ही प्रत्येकाने थोडंसं ऍक्टिव्ह होऊन आपल्याला दोन्ही लस मिळतील हे पाहायचंय. त्यामुळे कसं टाळायचं हे उत्तर आजही तेच आहे जे आपण गेले 1.25 वर्ष म्हणतोय. उत्तर बदललंच नाहीये. मात्र आता थोडंसं डेल्टा प्लस बद्दल इतकं आपण वाचतोय, ऐकतोय, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असावी म्हणून सांगते की डेल्टा प्लस असं झालं की आधी एकच कोरोना होतं ज्याला नॉवेल कोरोना म्हणत होतो. मग लक्षात आलं की लोकांना वेगवेगळे प्रकारची लक्षणं होत आहेत. काहींचं लवकर निमोनिया होऊन जातोय, काहींच्या आतड्यांना जास्त असर होतोय, फुफ्फुसात काहीच होत नाहीये, काही एकदम एसिम्प्टोमॅटिक असतात, घरी राहतात, काही अगदी फिट असतात पण खूप सिरियस होऊन जातात. मग लक्षात आलं की हे जरी नॉवेल कोरोना व्हायरस असलं तरी ह्याच्यात वेगवेगळे म्युटंट्स आहेत किंवा वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. म्हणजे थोडा थोडा फरक आहे. हा थोडा थोडा फरक जवळजवळ 4-5 हजार प्रकारांचा आहे. पण ह्यातले थोडेच प्रकार आहेत जे खरंच व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न आपण म्हणतो की ह्याच्यामुळे काहीतरी वेगळी लक्षणं होत आहेत किंवा रुग्णावर वेगळा परिणाम होतोय. हे लक्षात आलं. सुरुवातीला हे इंग्लंडनी सुरू केलं की प्रत्येक पॉझिटिव्ह सॅम्पल येईल त्यातल्या 100 पैकी 6 घ्यायचे आणि तपासायचे. मग आपण भारतातही डिसेंबरमध्ये जेव्हा दुसरी लाट किंवा केसेस वाढू लागल्या त्याच्या आधी हे सुरू केलं आणि त्याच्यात ही डेल्टा व्हेरियंट जे आहे हे ऑक्टोबरमध्ये सर्वात आधी भारतात दिसलं. त्याच्या आधी जे अल्फा बीटा गॅमा व्हेरियंट होते ते इंग्लंडमध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये, ब्राझीलमध्ये दिसले. तर आधी आपल्याकडे हे डेल्टा व्हेरियंट आलं आणि डेल्टा प्लस व्हेरियंट पहिल्यांदा इंग्लंडच्या डॉक्टर्सनी आपल्या गव्हर्नमेंटला थोडं जागृत केलं की आमच्याकडे एक डेल्टा प्लस येतोय, म्हणजे डेल्टा सारखाच आहे, थोडा वेगळा आहे. 11 जूनला ही आपल्याला कळलं. त्याच्यानंतर आपले पण म्हणजे प्रत्येक संस्थेतून 25 सॅम्पल्स दर आठवड्याला आपण 12 लॅब्सला पाठवतो, तिथे ते चेक करतात की काही बदल होतोय का. मग हे सॅम्पल्स त्यांनी तपासले आणि आपल्या देशातल्या अंदाजे 21 सॅम्पल्स मध्ये त्यांना डेल्टा व्हेरियंट दिसला महाराष्ट्रातल्या. त्यातले 7 जळगावचे होते आणि काही रत्नागिरीतले होते मेजॉरिटी. पण ह्यातला पहिला सॅम्पल कधी घेतला होता माहितीये का? 5 एप्रिलला. त्यामुळे डेल्टा व्हेरियंट आपल्यामध्ये तेव्हापासून आहे. लक्षात आता आलंय. त्यामुळे एप्रिल मे मध्ये जो हाहाकार झाला कदाचित तिकडे डेल्टा व्हेरियंटचा पण योगदान असेल. पण आता जे रुग्ण आहेत त्याच्यापैकी टिपिकली जळगावचे शेवटचा रुग्ण 5 मेचा होता. बरेचसे रुग्ण घरीच होते, काहींना इन्स्टिट्यूटमध्ये ठेवावं लागलं, पण ते आता सगळेच फिट आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंट आज नवा आलेला नाहीये, पण आपल्या लक्षात आलंय की डेल्टामध्ये थोडा फरक पडलेला आहे. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या रुग्णांना बघितलं असेल, त्यांना ऑब्झर्व केलं असेल, तेव्हा तुम्हाला नेमकं काय वेगळेपण जाणवलं? म्हणजे त्याच्यातली लक्षणं वेगळी जाणवली, त्याच्या प्रादुर्भाव खऱ्या आधी आपल्या लक्षात आलं की नाकाद्वारे तो श्वसननलिकेद्वारे जातोय, त्याच्यात काही वेगळेपण जाणवलं का? किंवा त्याचे जी लक्षणं आहेत शरीरातली त्याच्यात वेगळेपण जाणवलं? आपल्या प्रेक्षकांना ऐकून ऐकून कंटाळा येईल, पण मला जोपर्यंत शेवटचा कोविडचा रुग्ण येत नाही तोपर्यंत मला बोलायचा अजिबात कंटाळा येणार नाही की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच पाहिजे. मी बदल काय झाले ते नक्कीच सांगते, पण येण्याचा मार्ग अजूनही तोच आहे. नाकातून आणि तोंडाच्या वाटेच तो येतो. त्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर केलं म्हणजे मास्क घातला, चेहऱ्याला हात नाही लावला, तर तुम्हाला कोविड पासून प्रोटेक्शन आहेच. पण हे दुसऱ्या लाटेत लक्षणं मात्र नक्कीच बदलली. बरेचशा रुग्णांना पहिल्या लाटेत श्वसनाचेच लक्षणं जास्त होती. त्यावेळी असं झालं की लोकांना डायरिया म्हणजे परसाकडे जास्त होऊ लागलं किंवा पोटात दुखू लागलं, अशी लक्षणं घेऊन आली. काहींना ताप उशिरा आला. दुसरं ह्या लाटेत जाणवलं की कमी वयाच्या लोकांना, 20शीतल्या लोकांना पण हा आजार होऊ लागला होता आणि ते सिव्हिअर आजार होत होता त्यांना. स्ट्रोक जो म्हणतात म्हणजे अपंगत्व येणं किंवा पंगुत्व येणं एखाद्या अवयवाला, हे होत होतं. निमोनिया खूप पटकन होत होता. म्हणजे पहिल्या लाटेत
पेशंट्स आमच्याकडे 8व्या आणि 9व्या 10व्या दिवशी यायचे, तेव्हा त्यांना सिव्हिअर निमोनिया व्हायचा. आम्ही त्यांना तेच सांगायचो की अंगावर काढू नका. पण इकडे आमच्या देखत पहिल्या दिवशी लक्षण असलेला रुग्ण 3ऱ्या ते 4थ्या दिवशी त्याला सिव्हिअर निमोनिया व्हायचा, त्याला खूप जास्त ऑक्सिजन लागायचं, खूप पटकन व्हेंटिलेटरवर लागायचं. त्यामुळे आम्हाला हे रिपोर्ट उशिरा आले, पण डॉक्टर्स म्हणून आमच्या लक्षात येत होतं की दुसऱ्या लाटेतले रुग्ण जास्त पटकन सिरियस होत आहेत आणि कोविडमध्ये जवळजवळ सगळी लक्षणं आता होऊ लागली आहेत की सर्दी खोकला नसताना पण कोविड होत आहे, झोप लागत नाहीये रात्री आणि अशक्तपणा, नुसता अशक्तपणाने पेशंट येत होते आणि त्यांना कोविड येत होतं. आणि एक महत्वाची गोष्ट या दुसऱ्या लाटेत आपल्याला दिसली ती म्हणजे म्युकॉर्ड. आणि पुन्हा मी तेच सांगते की दुसरी लाट फेब्रुवारी पासून सुरू झाली जरी म्हटलं आणि एप्रिल मे मध्ये जरी धडकली म्हटलं तरी एक लक्षात घ्या, लॅब्सला डेल्टा व्हेरियंट ऑक्टोबर मध्येच कळला होता. त्यामुळे तेव्हापासून जे आपलं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर थोडं शिथिल झालं, त्याचा फटका आपल्याला 3 ते 4 महिन्यांनी बसला. म्हणून आता आपल्याला ते नकोय पुन्हा, म्हणून आतापासूनच आपण खबरदारी बाळगायची, आपला गार्ड अजिबात लूज करायचं नाही. खरंय. पण आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण म्हणतो की या डेल्टा प्लसला आपल्याला रोखायचं, तेव्हा लसीकरण खूप महत्वाचं आहे. मग आता ज्या लस आपण घेतोय किंवा घेणार आहेत अनेक जण, त्या लसीला हा कसा प्रतिसाद देतोय, ती लस याच्याबद्दल काम करते का? एका छोट्याशा ब्रेक नंतर मला त्याच्यावर उत्तर घ्यायचं तुमच्याकडून. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय, धोका वाढतोय तो डेल्टा प्लस या विषाणूचा बद्दल. कारण आज पहिला मृत्यू झाल्याचं समोर आलं, ज्या पेशंटला डेल्टा प्लस संसर्ग झालेला होता. या सगळ्याबद्दल चर्चा करतोय. आसिफ मुरसल सांगलीहून आता आपल्या सोबत आहेत. आधी त्यांच्याकडे जाऊया. आसिफ, सांगली, कोल्हापूर, सातारा या तीनही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सध्या प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाहीये. उलट तिथले निर्बंध अधिक कडक करावे लागत आहेत. इथं जे रुग्ण समोर येत आहेत त्याच्यात डेल्टा प्लसचे किती आहेत आणि इतर किती आहेत? काय नेमकी परिस्थिती आता या 3 जिल्ह्यांची? विलास, एकूणच बघितलं तर की सांगली, कोल्हापूर आणि सातारा यामध्ये अजून सुद्धा डेल्टा प्लसचं एकही रुग्ण सापडलेलं नाही. परंतु सांगली आणि जे काय पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर कोल्हापूर चांगलं विचार केला तर डेल्टा प्लसचं रूप सापडलं ते, पण धोका मात्र अजून टळलेला नाही आहे. त्या पद्धतीनं जिल्हा प्रशासन असेल किंवा इतर जी काही रुग्णालय किंवा महापालिका क्षेत्र असेल तर त्यांनी सतर्क आहेत. कारण का या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव आहे तो जास्त स्पीडनं वाढतो. त्यामुळं जशा कोरोनाच्या नियम आहेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत आहे की ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्यानंतर कुठनं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आलं, तर हे पॉझिटिव्हिटी कुठनं आली होती, कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह कुठनं झाला होता, यापासून सगळं ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवत आहे. आणि त्याचप्रमाणे SMS, ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी पोस्टर आणि इतर जे काही कॉन्टॅक्ट करता येईल सोशल मीडिया याचा वापर करून जिल्हा प्रशासन जनजागृती करत आहे. आणि त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन सुद्धा करत आहे की डेल्टा प्लस कशा पद्धतीनं आपल्याला धोकादायक आहे आणि काय करू शकतो पुढं, या पद्धतीनं जिल्हा प्रशासन सतर्क आहे. विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, ब्रेकच्या पूर्वी मी म्हणालो तसं डेल्टा प्लस हा जो विषाणू आहे त्याच्यासाठी आत्ता अस्तित्वात असलेल्या, आपण घेतलेल्या किंवा घेणार आहोत अशा लस त्याच्यासाठी परिणामकारक आहेत का? ह्या आता आपल्याकडे जगभरात फक्त 40 केसेस डिटेक्ट झाल्यात आणि त्यामुळे लस त्याच्या विरुद्ध काम करते की नाही याच्यासाठी जगभर काही स्टडीज सुरू झाल्यात. म्हणजे काय करतायत ते की ज्या लोकांना कोविड होऊन झालंय त्यांचं रक्त घेतायत, म्हणजे सिरम म्हणतो आम्ही, आणि वॅक्सिन त्याच्यावर काम करते की नाही ह्याची तपासणी ते करतायत. पण ह्याचे रिपोर्ट्स यायला वेळ लागतील. पण आम्ही ज्याला एम्पिरिकल माहिती म्हणतो ना, की जे फील्डवर आम्ही काम करतोय तिथे आम्हाला काय आढळतंय, तर आम्हाला जे हे दुसऱ्या लाटेत दिसलंय सगळीकडे की ज्या लोकांनी 2 लसी घेतल्या आहेत त्या लोकांना कोविड कमी झालंय तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं नाही लागलंय आणि हॉस्पिटलमध्ये झालेत त्यांना व्हेंटिलेटर लागला नाहीये आणि मृत्यू त्यांच्यात कमी झाले. त्यामुळे ह्या सगळ्यांनी, आणि जसं आपल्याला माहितीये, मी मगाशीच म्हटलं की ऑक्टोबर 2020 मध्ये पहिलं डेल्टाचं सॅम्पल तपासण्यात आलंय. म्हणजे डेल्टा जरी आपल्याला रिपोर्ट्स आता येत असले तरी ऑक्टोबर पासून आपल्या देशात डेल्टाचा वावर आहे हे माहितीये.
त्यामुळे ही जी दुसरी लाट आहे याच्यात कुठेतरी डेल्टा आणि डेल्टा प्लसनी योगदान दिलंय म्हणायला हरकत नाही. बर. त्यामुळे हे जे वॅक्सिन आहे ते याच्यामुळे जर रुग्ण कमी झाले तर नक्कीच हे जी लस आहे ती डेल्टावर काम करते असं फील्ड एव्हिडन्स आपल्याला सांगते. सिद्ध करायला टेस्टिंग लागणार आहे, पण हे नक्कीच आहे की ज्यांनी लस घेतली आहे त्यांना सिव्हिअर आजार होत नाही. आणि दुसरं कोरिलेशन आहे की दुसरी लाट जी आहे ती ज्यांना पहिल्या लाटेत कोविड झालाय त्यांना देखील पुन्हा झाला, याचा अर्थ डेल्टा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण काम करतंय. आणि मगाशी मी म्हणाले तसं म्युकॉर असलेल्या एकाही रुग्णांनी 2 लसी घेतलेल्या नव्हत्या. त्यामुळे लस तिकडे तर प्रोटेक्ट करते. आणि म्युकॉर कधी कधी जास्त भयावह वाटतं कोविडपेक्षा. कोविड मधून पेशंट्स 80 ते 90% बरे होतात. म्युकॉर मधून बरे झाले तरी इतकं म्हणजे एखाद्याचा डोळा जातो, चेहऱ्याचा भाग विद्रूप होतो, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ जन्मभरासाठी बदलून जाते. त्यामुळे लस डेल्टावर काम करते असं आत्ताचं फील्ड एव्हिडन्स तरी नक्कीच सांगते. त्यामुळे लसीकरण हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला जोडायलाच पाहिजे. पण मॅडम असं सुद्धा आता आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, नाशिक मधली ती परिस्थिती आणि रत्नागिरी मधली सुद्धा, जे डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत त्यांच्या अगदी क्लोज कॉन्टॅक्ट मधले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, समजा क्लोज मधले जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना याचा प्रादुर्भाव झालेला नाही असं समोर आलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? तो स्प्रेड होत नाहीये फार वेगानं असं समजायचं? एपिडेमिओलॉजिकली म्हणजे जे आपण म्हणतो ना स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीने 21 हा खूप छोटा आकडा झाला. 21 मध्ये तर्क बांधणं म्हणजे आम्ही जर स्टडी केलं ना तर आम्ही शेवटी एक शेरा लिहितो की द सॅम्पल साईज इज टू स्मॉल. त्यामुळे 21 हा खूप कमी झाला. कारण का जळगावचे जे 7 आहेत ते एकाच भागातले आहेत, जवळजवळ एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि संपर्कातले आहेत. आणि हे जे तुम्ही म्हणताय नाशिक आणि रत्नागिरीतले यांचा संबंध नाहीये. त्यामुळे अजून ह्याच्याबद्दल तर्क बांधणं कठीणच आहे. पण पहिल्या लाटेपेक्षा कोविड जास्त सहज पसरत होता हे नक्की आहे. पहिल्या लाटेत जर कुटुंबातला एक व्यक्ती पॉझिटिव्ह येत होता तर आपण त्यांच्या अख्ख्या फॅमिलीचं स्क्रीनिंग करत होतो, पण एखाद दुसरा पॉझिटिव्ह येत होता. आणि दुसऱ्या लाटेत एखाद्याचं टेस्टिंग केलं तर अगदी 10-12 जणांचं कुटुंब असेल, घरात येणारे जाणारे वावरणारी लोक असतील, लहान मुलं असतील, ती पॉझिटिव्ह येत होती. त्यामुळे डेल्टा नक्कीच जास्त सहज पसरतो एवढं नक्की आहे. आणि 21 हा आकडा खूप सोपा आहे. आणि शेवटी मी म्हणते वी हॅव टू गो डाऊन टू द बेसिक्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल. मला कोविड होऊ नये म्हणून मी जे करायचंय ते तो सोप्या रीतीने पसरतो का मुश्किलीने पसरतो हे महत्वाचं नसून मला झालं नाही पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने पण 21 हा आकडा, त्याच्यात पण 7 जण एका कुटुंबातली आहेत आणि मग उरलेल्या 6-7 पसरलेली आहेत. त्यामुळे इट इज टू अर्ली टू कमेंट. पण कॉशन्स आपल्याला ठेवायचे एवढं नक्की. देशात डेल्टा प्लस म्युटंटचे रुग्ण वाढू लागले आणि डेल्टाचा प्रसार झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका वाढेल अशी भीती सुद्धा काही जणांकडून व्यक्त होते. डेल्टाचा धोका काय आहे याबद्दल केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांना कुठेतरी निर्बंध शिथिल झाल्यामुळे काही अंशी सवलत मिळत होती, परंतु डेल्टा व्हेरियंट आल्यापासूनच अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत. अनेक प्रश्न मनामध्ये आहेत. मुळातच सर केएम रुग्णालयामध्ये आपण यापूर्वी सुद्धा बघितलंय की अनेक बाबतीत संशोधन होत होतं, अनेक पेशंट्सचे इकडे उपचार सुरू होते. डीन म्हणून तुम्ही जेव्हा या सर्व व्यवस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात तर एकूणच डेल्टा व्हेरियंट विषयी काय सांगाल? आता आपण बघितलं की पहिली लाट जी येऊन गेली करोनाची, त्यातून बऱ्याच लोकांची सुटका झाली. आता दुसरी लाट साधारण खालच्या स्तरावर आहे. पण यामध्येच हा दुसरा जो डेल्टा व्हेरियंट जो निघाला आहे त्याला आपण सध्या व्हेरियंट म्हणतच नाही, पण हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. म्हणजे खरंच याची काळजीपूर्वक आपण विचार करायला पाहिजे की डेल्टा व्हेरियंटमुळे काही प्रकारचा जास्त आजार किंवा तीव्र आजार होणार नाही याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता हा डेल्टा व्हेरियंट म्हणजे काय, तो हा स्पाइक प्रोटीनमध्ये व्हेरियंट आल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये जो व्हायरस असतो त्याच्यात आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नेहमी म्युटेशन होत असतं. तर या व्हेरियंटमध्ये म्युटेशन आल्यामुळे आपण तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हटलेला आहे. कारण याची परिस्थिती अशी होणार आहे की हा 60% म्हणजे 60% जास्त ट्रान्समिसिबल आहे. त्याचा अर्थ असा होतो की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्यासाठी याला वेळ लागणार नाही. आणि जर डेल्टा व्हेरियंटमुळे तुम्हाला कोविड झाला
तर कदाचित तीव्रता जी आजाराची आहे ती जास्त होऊ शकते. तुम्हाला ICU मध्ये गरज पडू शकते. आणि याच्या व्यतिरिक्त असंही असेल की या डेल्टा व्हेरियंटमुळे आपण लॉकडाऊन लवकर शिथिल करता येणार नाही याची पण काळजी घेणं गरजेचं ठरतं. काही लक्षणं कशा पद्धतीची याच्यात पाहायला मिळाली? आता डेल्टा व्हेरियंटचे जे सिम्पटम्स आणि जी काही सायन्स असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेडेक म्हणजे आपल्याला डोकेदुखी खूप होते, सर्दी होते आणि काही प्रमाणात खोकला आणि ताप हे पण तेवढ्याच तीव्रतेने जाणवतात. पण याच्यामध्ये डोकेदुखी ही जास्त महत्त्वाची ठरते. डेल्टा व्हेरियंटमध्ये हा जो आजार कोविड होणार आहे त्याच्यामध्ये आपण असं बघायला पाहिजे की या डेल्टा व्हेरियंटमुळे कोविड झाला असेल तर दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि आपले जे आधीचे त्रिसूत्री आपले प्रयोग आहेत की हँड सॅनिटायझेशन करणे, लोकांपासून दूर राहणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मास्किंग करणे. सर्जिकल मास्क शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि आपण जेव्हा काही शहरांमध्ये किंवा काही राष्ट्रांमध्ये 2 ही गर्दी मानली जाते तर यानंतर आपण